नमस्कार, मी प्राध्यापक अर्चना चव्हाण थोरात. आपल्या मागच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याविषयी चर्चा केली. आजच्या भागात भारतीय राज्यघटनेचे स्रोत म्हणजेच सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पाहणार आहोत. भारतीय राज्यघटना खरं तर 60हूनही अधिक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून निर्माण करण्यात आलेली एक सुंदर कलाकृती किंवा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. घटनाकारांनी वेगवेगळ्या देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय लोकांसाठी कोणकोणते घटक आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत करणं गरजेचं आहे याचा सांगोपांग विचार करून जाणीवपूर्वक या सर्व गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेचा पहिला स्रोत आहे भारतीय शासन कायदा 1935. हा कायदा अर्थातच ब्रिटिश कालावधीत तयार झालेला होता आणि ब्रिटिश कालावधीत तयार झालेल्या या कायद्यातील काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. त्यातील काही गोष्टी अशा पद्धतीने होत्या. पहिला आहे संघराज्य योजना, ज्याला फेडरल स्कीम ऑफ गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट आहे न्याय व्यवस्था. तिसरी गोष्ट अंतर्भूत करण्यात आली ती म्हणजे राज्यपाल हे पद. चौथी गोष्ट होती लोकसेवा आयोग, ज्याला आपण पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हटलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट जी या भारतीय शासन कायदा 1935 मध्ये होती आणि भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली, आणि ती गोष्ट म्हणजे आणीबाणीची तरतूद, ज्याला इमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणून ओळखलं जातं. भारतीय राज्यघटनेचा दुसरा सोर्स आहे ती ब्रिटिश घटना. ब्रिटिश घटनेतून काही चांगल्या गोष्टींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. पहिली गोष्ट आहे संसदीय शासन व्यवस्था, ज्याला आपण पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं म्हणतो. द्विगृही संसद, ज्याला बायकॅमेरॅलिझम असं म्हटलं जातं, तर त्याचाही समावेश भारतीय राज्यघटनेत ब्रिटिश घटनेतून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कायद्याचं राज्य, ज्याला रूल ऑफ लॉ असं ओळखलं जातं. कायदा करण्याची पद्धत म्हणजेच कायदा निर्माण करत असताना लेजिस्लेचर प्रोसिजर कुठली असावी हे आपण ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेली देण आहे. एकल नागरिकत्व म्हणजे सिंगल सिटिझनशिप ही सुद्धा ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली एक महत्वाची गोष्ट भारतीय राज्यघटनेत आपण समाविष्ट केली. कॅबिनेट व्यवस्था, संसदीय विशेषाधिकार, जनहित याचिका, ज्यांना आपण रिट्स या नावाने ओळखली जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आपण पाहू शकतो. तिसरा भारतीय राज्यघटनेचा स्रोत आहे तो म्हणजे अमेरिकन राज्यघटना. अमेरिकन राज्यघटनेकडून ही 5 गोष्टी आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केल्या. पहिली गोष्ट आहे जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे मूलभूत हक्क, ज्याला फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं. दुसरं, उपराष्ट्रपतीचं पद हे अमेरिकन राज्यघटनेत होतं, ते आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेतलं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्याला न्यायिक पुनर्विलोकन असं मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याही गोष्टीचा समावेश आपण भारतीय राज्यघटनेमध्ये केला. राष्ट्रपतींवरील महाभियोग, ज्याला इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट असं म्हटलं जातं, तर हा महाभियोग याची संकल्पना आपण अमेरिकन राज्यघटनेकडून घेतलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी जी प्रोसेस किंवा पद्धत अवलंबली जाते त्याचाही समावेश आपण अमेरिकन राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेत केलेला दिसून येतो. त्यानंतर न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये होती, त्या गोष्टीचा समावेश आपण भारतीय राज्यघटनेमध्ये अवश्य केलेला पाहावयास मिळतो. पुढचा स्रोत आहे आयरिश घटना. आयरिश घटनेतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्यालाच आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो, त्याचा समावेश आपल्या राज्यघटनेत झालेला आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कशी असावी या संबंधातली जी मार्गदर्शक तत्व आयरिश घटनेनं सांगितली त्याचाही समावेश घटनाकारांनी आपल्या
राज्यघटनेमध्ये केला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपण आयरिश घटनेकडून घेतली, ती म्हणजे राज्यसभेवरील काही सदस्यांना नामनिर्देशित करणं, ज्याला नॉमिनेशन ऑफ मेंबर्स टू राज्यसभा असं म्हटलं जातं. तर ते आपल्याला आयरिश घटनेकडून लाभलेली देणगी आहे. पुढचा स्रोत आहे कॅनडियन राज्यघटना. तर कॅनडियन राज्यघटनेकडून आपण 4 महत्वाच्या गोष्टी घेतल्या. पहिली आहे प्रभावी केंद्र असणारं संघराज्य, म्हणजेच फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. दुसरी गोष्ट आपण घेतली की राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती, म्हणजेच अपॉइंटमेंट ऑफ अ गव्हर्नर ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ सेंटर. तिसरी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, म्हणजेच ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ही गोष्ट आपण घेतली कॅनडियन राज्यघटनेकडून. आणि चौथी महत्वाची गोष्ट आपण कॅनडाकडून जी घेतलेली आहे ती आहे केंद्राकडे शेषाधिकार असण्याची तरतूद, ज्याला आपण रेसिड्युअरी पॉवर्स विथ द सेंटर असं म्हणतो. पुढचा स्रोत आहे ऑस्ट्रेलियन राज्यघटना किंवा ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. तर ऑस्ट्रेलियाकडून आपण फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स, ज्याला व्यापार आणि वाणिज्य या संबंधातलं स्वातंत्र्य म्हणतो, तर त्याचा समावेश केला. त्यानंतर समवर्ती सूची म्हणजेच कंकरंट लिस्ट जी आहे ती आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून आपण ती अंतर्भूत केलेली आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावणं, याबद्दलची माहिती, याबद्दलची पद्धत किंवा या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांचा समावेश आपण ऑस्ट्रेलियातील घटनेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. पुढचा स्रोत आहे तो वेमर कॉन्स्टिट्यूशन, ज्याला जर्मनीची राज्यघटना असंही म्हटलं जातं. आणि या राज्यघटनेतील एक अतिशय महत्वाची गोष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट झाली आणि ती होती आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती, ज्याला सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी असं म्हटलं जातं. तर ते आपण जर्मनीच्या राज्यघटनेकडून घेतलेली गोष्ट आहे. पुढचा स्रोत आहे सोव्हिएत रशिया या देशाची राज्यघटना. तर सोव्हिएत रशियाकडून आपण घेतलेला आहे फंडामेंटल ड्युटीज, म्हणजेच मूलभूत कर्तव्य. ही अतिशय महत्वाची गोष्ट. मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेत हवी आहेत, तर ती आपल्याला मिळालेली आहेत सोव्हिएत रशियाकडून. दुसरी गोष्ट आहे की प्रास्ताविकेमध्ये, ज्याला प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श निर्माण करणं, या गोष्टींचा उल्लेख जो आहे तो आपण रशियाकडून घेतलेला आहे. तिसरी गोष्ट आहे की फ्रान्स राज्यघटनेकडून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी अंतर्भूत करणं गरजेचं आहे, याची जाणीव घटनाकारांना झाली. आणि फ्रान्सच्या राज्यघटनेतील गणराज्य, ज्याला आपण रिपब्लिक कॅरेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, तर त्या गणराज्याची संकल्पना ही आपण फ्रान्स राज्यघटनेकडून घेतलेली आहे. दुसरं की प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, ज्याला लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे, तर त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रान्सच्या राज्यघटनेवरून करण्यात आलेला होता. आणि दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची पद्धत आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली. त्यानंतर राज्यसभा सदस्यांची निवडणूक, इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा, या गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या राज्यघटनेत केला. आणि सगळ्यात शेवटचा स्रोत भारतीय राज्यघटनेचा आहे तो आहे जपानची राज्यघटना. जपानच्या राज्यघटनेमधील कायद्याने प्रस्थापित पद्धत, ज्याला प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं म्हटलं जातं, तर ती पद्धत आहे ती आपण जपानच्या राज्यघटनेकडून आपल्या राज्यघटनेसाठी अंगीकारलेली दिसते. तर अशा विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना निर्माण करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केला. एखादा पुष्पगुच्छ निर्माण करत असताना जगभरातील चांगली चांगली फुलं त्यामध्ये घालण्याचा आपण प्रयत्न करू, त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना वेगवेगळ्या देशातील चांगल्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव
भारतीय राज्यघटनेत करून भारतीय राज्यघटना जगातील सगळ्यात सुंदर राज्यघटना करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी केलेला दिसून येतो. बऱ्याच वेळेला भारतीय राज्यघटनेवर टीका केली जाते की ठिगळं लावलेली राज्यघटना आहे असं बोललं जातं, पण जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्या राज्यघटनांमधील महत्त्वाच्या गोष्टी एकत्र करून त्या गोष्टींच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना साकारणं म्हणजे खूप छान छान गोष्टींनी एकत्र येऊन एक महावस्त्र निर्माण करण्याचं काम घटनाकारांनी निश्चितपणे केलेलं आहे. आणि खूप चांगली गोधडी की जी गोधडी हक्कांची, कर्तव्यांची, तुमच्या जाणीवांची आणि विचारांची निश्चितपणानं प्रगती करू शकेल असा विश्वास घटनाकारांना वाटला. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली राज्यघटना म्हणून ओळखली जाते. बरं आहे, तर या गोष्टीवरच आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात भारतीय राज्यघटना जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.